राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतानाच मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। केरळमध्ये मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत। आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाट तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। तसंच पुढील 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता असून मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे। मान्सूनचा प्रवास कालपर्यंत लक्षद्वीपपर्यंत पोहोचला होता, मात्र आज त्याची पुढील वाटचाल थोडी मंदावली आहे। तरी देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं असून पुढील 2 ते 3 दिवसात तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढू शकेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तसंच मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख 11 जून आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाट आहे। दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही हवामान बदल होण्याची चिन्ह आहेत। तसंच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।